हॅलो मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आजची आपली रेसिपी आहे भरपूर लेयर्सवाली खारी। अशी खारी जी बेकरीमध्ये मिळते तशीच खारी आपण आज घरी बनवणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे, तो चाळून घेतलेला आहे। आता ह्या ताटात तो मैदा आपण ओतून घेऊ। आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा टाकू। ओवा आपल्याला असा हातावर क्रश करून घ्यायचा आहे थोडासा आणि मग टाकायचा आहे। आता यामध्ये थोडेसे मीठ टाकू। इथे मी वाटीमध्ये थोडे तूप गरम करून घेतलेले आहे, ते याच्यामध्ये थोडेसे टाकते। सुरुवातीला मी इथे 4-5 चमचे या पिठामध्ये तूप टाकून घेते। आता हे आपण मिक्स करून घेऊ चांगले हाताने। चांगले मिक्स करून घ्यायचे हे तूप आपल्याला ह्या पिठामध्ये। हे बघा, आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। मी तुम्हाला दाखवते। हे बघा, असा पिठाचा गोळा बनला म्हणजे आपलं तूप एकदम परफेक्ट याच्यामध्ये बसलेलं आहे। जर असा पिठाचा गोळा नाही बनला तर अजून तुम्ही तूप त्याच्यामध्ये 2 चमचे टाकून पुन्हा पीठ चांगले मिक्स करून घेऊ शकता। हे बघा, असा गोळा आपला बनला पाहिजे। आता आपण याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत। सुरुवातीला थोडे पाणी टाकायचे, पुन्हा थोडेसे टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, आपले पीठ इथे मळून झालेले आहे। आता हे पीठ आपल्याला 20 मिनिटे झाकून ठेवायचे आहे। वाटीने मी झाकून ठेवते। इथे मी वाटीमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर टाकणार आहोत। 2 चमचे मैदा टाकू। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे खारीसाठी। चांगलं मिक्स करायचं चमच्याने याला। हे बघा, अशा प्रमाणे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। खूप स्मूथ आपली पेस्ट इथे तयार झालेली आहे। आता आपण आपले पीठ बघू। हे बघा, छान मुरले आहे आपले पीठ। आता आपण याचा गोल गोळा करू आणि
लाटण्याने आपण लाटून घेऊ। आपल्याला या पिठाची जाड पोळी लाटून घ्यायची आहे आणि याचे आपल्याला आता 4 भाग करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला या पिठाचे 4 भाग करून घ्यायचे आहेत। आता हे 4 भाग आपल्याला पुन्हा एकावर एक ठेवायचे आहेत अशा प्रकारे आणि पुन्हा याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। हे बघा, मी दाखवले असं 4 भाग ठेवायचे आणि असं थोडं प्रेस करून घ्यायचं। आता पुन्हा आपल्याला याची पोळी लाटायची। हे बघा, ही प्रोसेस आपल्याला अशी 2 वेळेस करायची आहे। हे बघा, आपली पोळी लाटून झालेली आहे। आता परत आपल्याला या पोळीचे 4 भाग करायचे आहेत, व्हिडिओमध्ये दाखवले त्या प्रकारे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते आत्ताच किती लेयर्स आले आपल्या पोळीला। हे बघा, अशा प्रकारे आता आपल्याला हे 4 भागचे 4 गोळे करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे 4 गोल गोळे करून घ्यायचे आहे। हे बघा, मी 4 पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपल्याला याची एक एक पोळी लाटायची आहे। आपल्याला याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। जितकी आपण पातळ पोळी लाटून घेऊ तितके आपल्या खारीला लेयर्स जास्त येतील, त्याच्यामुळे एकदम पातळ पोळी आपण इथे लाटून घेऊ। लागले तर आपण थोडेसे कोरडे पीठ लावून घेऊ, म्हणजे आपली पोळी एकदम पातळ आपल्याला सहज लाटता येईल। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। मी तुम्हाला दाखवते मी किती पातळ पोळी लाटलेली आहे ते। हे बघा, आता ही आपण ताटामध्ये काढून घेऊ आणि ते राहिलेल्या 3 उंड्याच्या पण अशाच पातळ पोळ्या लाटून घेऊ। हे बघा, आपल्या चारही पोळ्या इथे लाटून झालेल्या आहेत। आता ही पोळी मी पोळपाटावर ठेवलेली आहे। आता आपण जे क्रीम बनवून घेतलेलं आहे, हे क्रीम आपल्याला ह्या पोळीला लावून घ्यायचं आहे। अगदी सगळीकडून आपल्याला हाताने लावून घ्यायचं आहे एकसारखं। हे बघा, मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळीकडून लावून घ्यायचं। आता आपल्याला याच्यावर दुसरी पोळी ठेवून घ्यायची आहे। हे बघा, अशी। याला पण वरून क्रीम अशी हाताने लावून घ्यायची आहे आपल्याला।
आता आपल्याला हे असे फोल्ड करून घ्यायचे आहे। मी तर 2च पोळ्या घेतल्या आहे खारी बनवण्यासाठी। असं क्रीम लावून घ्यायचं त्याच्यावरती फोल्ड केल्यावरती। आता ह्या साईडनी पण फोल्ड करून घ्यायचं त्याच्यावरती। याला पण क्रीम लावून घ्यायचं। हे बघा, हे असं। आता ह्या साईडनी पण आता आपण फोल्ड करून घेऊ। हे बघा, मी व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे। पुन्हा त्याच्यावर क्रीम लावून घ्यायची आहे। आता ही बाजू आपल्याला त्याच्यावर फोल्ड करून घ्यायची आहे, इकडची साईडची। हे बघा, असा चौकोनी आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे याचा। आता पोळपाटावर कोरडं पीठ टाकून आपल्याला याची चौकोनी पोळी लाटून घ्यायची आहे। हे बघा, अशी। हे बघा, अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे। ही पोळी आपल्याला थोडीशी जाड लाटायची आहे। इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण याची चौकोनी काप करून घेऊ चाकूने। लहान मोठे तुम्ही तुमच्या प्रमाणे करू शकता। हे बघा, मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे कापून घ्यायचे आहे। हे बघा, कापून झालेलं आहे। मी तुम्हाला दाखवते। हे बघा, याप्रमाणे। आता इथे कढईत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम नाही करायचं आहे, मीडियमच गरम करायचं आहे। आता ह्या तेलामध्ये आपण हे कापलेले तुकडे सोडून घेऊ। आपल्याला कमी गॅसवर हे तळून घ्यायचं आहे। हे बघा, एकदम कमी गॅस ठेवायचा आहे आणि जोपर्यंत खारी फुगून अशी वरती येत नाही तेलामधून, तोपर्यंत आपल्याला याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही आहे। हे बघा, आपल्या खारीला किती छान लेयर्स सुटायला लागलेले आहेत। हे बघा, आपली खारी सर्व वरती आलेली आहे। आता ही आपण हळूवार पलटी करून घेऊ। हे बघा, असं चमच्यानी पलटी करून घ्यायची आहे एक एक खारी। हे बघा, आपली खारी इथं मस्त ब्राऊन रंगावर तळून झालेली आहे। आता ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। हे बघा मैत्रिणींनो, 2 पोळ्यांची आपली एवढी खारी झालेली आहे। आता राहिलेल्या 2 पोळ्यांची मी खारी बनवून घेते। हे बघा मैत्रिणींनो, आपली खारी इथे तयार झालेली आहे। हे बघा, किती लेयर्स आलेले मी हे तुम्हाला दाखवते। आतमध्ये पण किती खुसखुशीत झालेली आहे। तर 1 वाटी मैद्यापासून आपली इतकी खारी तयार झालेली आहे।
हे बघा मैत्रिणींनो, आपली छान खारी तयार झालेली आहे आणि बेकरीसारखी खारी आपण पण घरी बनवू शकतो। अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।